लग्नानंतर होईलच प्रेमच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपण बघणार आहोत. हे चौघजण डिवोर्स घेत आहेत हे वसुंधरा आणि रम्याला कळल्यामुळे त्या अनिश्चितपणे घरी सांगतात. ते सांगितल्यानंतर मानिनी काकूंची तब्येत खूप बिघडते. त्यांची तब्येत बिघडलेली आहे हे कळल्यानंतर पार्थ आणि जीवा बाबांना म्हणतात, आईची तब्येत अशी अचानक कशी काय बिघडली. तेव्हा बाबा खूप ओरडून त्या दोघांना म्हणतात, घरात डिवोर्स होत आहे हे समजल्यानंतर आणखी काय होणार आहे. लग्नानंतर कधीही प्रेम होत असतं, घटस्फोट नाही. आणि आलेच ना त्यात दुरावे तर ते घरात सोडवायचे असतात. त्यासाठी कोर्टाची पायरी कशाला चढायला पाहिजे. तुम्ही हे अजिबात बरोबर केलेलं नाहीये. आता मानिनी काकूंच्या तब्येतीसाठी हे चौघेजण डिवोर्ससाठी माघार घेतील का. आई बाबा त्यांना समजावू शकतील का. यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.